हाय गाईज, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही जात आहोत बोरिवली ईस्टला, म्हणजेच काजूपाडा येथे त्रिमंदिर आहे। आम्ही त्रिमंदिरला चाललो, तर तुम्ही पण या। तर आता आम्ही आलो आहोत हनुमान मंदिरला आणि आता आम्ही इथून चालत चालत मंदिरात जाणार आहोत, म्हणजे त्रिमंदिरला। आणि इथे बघा यार माझं पाडलं त्यांनी। क्या चल रहा है? चालू आहे बघा। काय चाललंय नानू तुझं? तू माझं घेतलंयस? विचारलंस? आम्हाला विचारायची पद्धत नाही। तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे त्रिमंदिर येथे। तर तुम्ही पण बघा बघा बघा। आणि असेच एक गाडीवाले दादा मध्ये आलेले आहे आणि हा आमचा भटक्या पोऱ्या, माझा बाप्या। या तू उलट लावतो। चल आतमध्ये चल। कुठून जायचंय तुला माहिती आहे का? इथून जायचंय, इथून जायचंय, इकडून इकडून। संकल्प कमी इथून जायचं आपल्याला, इकडे तिथून नाही। आम्ही आतमध्ये पण आलो आणि आमचा नानू अगोदरच गेला। आणि हे आहे मंदिर। तुला हा एलिफंट आवडला का? कोण आहे? कोण आहे? एलिफंट आहे। ओके चला विचार, आपल्या घरी येणार का? आपल्या घरी येणार? हो येणार। बापरे हो पण नाही। आता चला घरी घेऊन जाऊया। आताच आपण आतमध्ये आलो आणि आपण आता आतमधला व्ह्यू बघणार आहोत। मागे तुम्हाला दिसतच आहे 3 मंदिरांपैकी एक मंदिर आहे आणि तिकडे साईबाबांची मूर्ती आहे। सर्वांची लाडके साईबाबा आहे। बोला ओम साईराम। ओम साईराम। आणि इथे आहे अंबा माताजी यांची मूर्ती। आणि आमचा नानू अशा प्रकारे सर्व एलिफंटना, लायनना घरी न्यायचा प्लॅन बनवतोय। बघूया कोणत्या जागी ठेवणार आहे। तो घरात किधर से लाएगा इतना बडा बंगला। मस्ती मस्ती चालू आहे त्याची जरा। ऐस पैस जागा भेटली आहे त्याला खेळायला। आणि इथे बघा आम्ही शॅडो मध्ये किती छान दिसतोय। हिरोईन आहे आम्ही, सेलिब्रिटी। चलो ह्याचं अशा प्रकारेच पळणं चालूच असेल, तुम्ही पुढचं पण बघा। आणि अशाच प्रकारे इथे श्री पद्मावती माताजी यांची मूर्ती आहे आणि इथे पद्मनाथ भगवान तुम्ही बघू शकता। आणि नानू कुठेतरी घेऊन जातोय दीदीला, जसं काय त्याला सर्वच माहिती आहे इकडचं। वाटत इथे काम चालू आहे ना, तर त्यांना हेल्प करायला घेऊन जातोय। अरे काहीच नाहीये, अरे काहीच नाहीये, काय बघणार? तिथून गाडी येते, तिथून गाडी नाही येते आपल्याला तिकडे। इथे तुम्हाला कुठे गाडी दिसते सांगा? इथे काम चालू आहे, पण तुम्हाला अजून व्ह्यू दाखवतो आम्ही, थांबा। तर अशा प्रकारे आता आम्ही मंदिरमध्ये एंटर होत आहोत, म्हणजेच आम्ही मंदिराच्या आत जातो। तर इथे वर्तमान तीर्थकार श्री सिमंदर स्वामी यांची मूर्ती आहे आणि इथे श्री पार्श्वनाथ भगवान, श्री महावीर भगवान, श्री चांद्रायण यक्षदेव आणि ह्या साईडला श्री पांचागोली यक्षिणी देवी, श्री अजितनाथ भगवान आणि श्री ऋषभदेव भगवान अशी यांची मूर्ती ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। तसेच इथे भद्रकाली देवी, श्री श्रीनाथजी, आपल्या सर्वांचं लाडका श्रीकृष्ण आणि तिरुपती बालाजी, तसेच गरुडदेव पण आहे, त्यांच्या मूर्त्या स्थापित केल्या आहेत। आणि इकडे तुळजाभवानीची सुंदर अशी प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता। ते आहे श्री चक्रेश्वरी देवी। जय जय कर बच्चा, बोल देव बाप्पा, बोल देव। इथे आहेत आपले हनुमानजी आणि शंकराची पिंडी आहे। आतमध्ये अलाउड आहे की नाही माहीत नाही, बट आपण इथनंच घेतोय। आणि त्याच्या मागे जी आहे ती आहे पार्वती देवीची मूर्ती। हे आहेत आपले देवांचे देव महादेव। हे आहेत आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा। बच्चा गणपती बाप्पा मोरया।
मित्रांनो हा बाहेरचा व्ह्यू आहे. तर तुम्ही बघू शकता की आतमध्ये किती शांतता आहे. ते एकदम खूप शांतता आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलू नाही शकत. तरी देवाचं ठिकाण आहे आणि देवाच्या ठिकाणी जास्त बोलू नये, शांत बसून राहावं. आणि हा मस्ती करायला आला आहे तिथे त्या नंदीच्या कानामध्ये. त्याला म्हणलं देवबाप्पाला बोल मला खूप साऱ्या गाड्या दे, तर त्याने माझं नाव घेतलं आहे. तू काय मागितलं? तू नंदीच्या कानात काय बोललास? तर तुम्ही बघताय हा पूर्ण मंदिर आहे, तो पूर्ण व्हाईट मार्बलने बनला आहे. आणि हे आहेत वर्तमान तीर्थकर श्री सिमंदर स्वामी. तुम्ही ते बघू शकतात बुकचं कलेक्शन आहे आणि ते हिंदी लँग्वेजमध्ये पण बुक अवेलेबल आहे आणि त्यावर 50% डिस्काउंटसुद्धा आहे. आणि इथे आहे इन्फॉर्मेशन डेस्क, तुम्हाला इथे मंदिराबद्दल माहिती मिळेल. आणि तसेच हे आहेत ज्ञानीपुरुष परमपूज्य दादा भगवान, ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं. आणि या मंदिराची कन्सेप्ट अशी आहे की भारतातील 3 मेजर रिलिजन्स एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच जैनिझम श्री सिमंदर स्वामी, शैविझम शिवलिंग आणि वैष्णविझम लॉर्ड कृष्ण, म्हणजेच आपले कृष्ण भगवान. तर फायनली आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आम्ही बॅक साईडचा व्ह्यू बघायला आलो इकडे. तर तुम्हाला पण दाखवतो आहे, तुम्ही पण बघा की खदान इथलं कसं दिसतं आहे. तर मित्रांनो ह्याला खदान म्हणतात आणि तुम्ही बघू शकता का ह्याला खदान म्हणतात ते आम्हाला माहीत नाही. तुम्ही ते रिसर्च मारा गुगलवरती. आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आहे. आता यांचा नानू मस्ती करतोय, त्याला सांगितलं आहे आम्ही मस्ती नका करू तरी तो मस्ती करतोय. सो हा आहे व्ह्यू आणि आता आम्ही घरी निघतोय. तर हां मला शोधत असेल ना तुम्ही की अरे वेदिका कुठे गेली, वेदिका कुठे, इथे आहे मी. ओके, घाबरू नका. तर अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आमचं नानू आता कंटाळा आहे, तो इथे मांडी घालून बसला आहे. असं नानू बाय बाय कर सगळ्यांना. तो बोलते ह्या दीदी लोक पागल झाल्यात, किती फोटो काढतायत, कधीचा थांबलोय मी ना, कधीचा थांबलाय, किती फोटो काढतात हे लोक. बोल किती फोटो काढतात. माझा एक पण फोटो नाही काढला, एक पण फोटो नाही काढला. मग बाय बोल, त्यासाठी बाय बोल. बोल मला राग आला तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटतो. बोल बाय 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 बाय. आणि हा आहे ऋषीवन. इकडे मोस्ट ऑफ तरी फोटोशूटसाठी येतात आणि आम्ही सुद्धा आलो आहोत लहानपणी म्हणजेच दीदीच्या 10th नाही, तुझ्या 12th माझ्या 10th नाही ब्रो, माझ्या 14ला. काही असं सो इकडे आम्ही यायचो शूटला. ते बघा तिथे पिंक कलरची कागदी फुलं आहेत. हां तुम्हाला दिसणार नाही ती वेगळी गोष्ट आहे, पिंक आणि व्हाईट आहे. चलो